रायगडी मंदिरी वसे माझा राजा, तया चरणावरी समर्पितो जन्महि काया. जगदीश्वराची जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल. पाहे पादोजी चित्रकूट माया दत्तन करिता कष्ट तैसामी एक पतित परी तुझा मुद्रांकित पतित 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 तैसामी एक पतित यो विश्वधाधिपाती सतम संवारे तम जसा सृष्ट्वा दिव्यमौषधीक्ष विधान दूरी करोत्याम विभ्राणो जलिना चकास्ति भुवने पीयूष पूर्णं घटं तम धन्वंतरी रूपमीशममलं वंदामहि श्रेयसे. पाहे पादोजी चित्रकूट माया जतन करिता कष्ट तैसामी एक पतित परी तुझा मुद्रांकित योम विश्वधाधिपाती सततम संवारयत्यं जसा सृष्ट्वा दिव्यमौषधीक्ष विधान दूरी करोत्यामया. महायुग पीठे तटे भीमव्रत्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठं कमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू रथ मन मन, पांडुरंग करू रथ मन मन. कर चरणी ठेवी तो माता, ठेवी तो माता करता विनंती माझे पंढरीनाथा. परसा विनंती माझे पंढरीनाथा. हे गुरुनिया करा चरणी ठेवी तो माता, तो माता परसा विनंती माझे पंढरीनाथा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तरूपी चिंतरूपीचा घेतला अभंग जगद्गुरु जगदमाने संत शून्य विराग्यमूर्ती तुकोबऱ्यांचा आहे. अधिकार तुकोबऱ्यांचा घेतलेला अभंग तुकोबऱ्यांचा आहे. 4 चरणाचा आहे. सगळ्यांचा परिचयात नसला तरी जगाच्या पाठीवर सगळ्यांना कशाची तरी भीती आहे, पण जगाच्या पाठीवर मरणाची भीती ज्यांना नाही तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना मरणाची भीती नाही. जगाच्या पाठीवर कितीही संकट आली तर त्या संकटावर काळ गुलाम सलाम करी किंवा जगे खातो काळ आम्ही माथा दिला पाय. एवढं सामर्थ्यवान जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग, वैष्णवांची ताकद सांगणारा अभंग आहे. विठ्ठल या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह राजेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी 31 वर्ष अतिशय सुंदर असं या ठिकाणी नागेश्वराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सुंदर असा दिव्य भव्य सोहळा हे समस्त राजेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी आयोजित करत आहेत.
आताच मला आमचे त्रिमुखी कोमटकर चेअरमन चेअरमन साहेब या ठिकाणी भेटले आणि त्यांनी मला बाबा सगळ्यात एक सुंदर वाक्य सांगितलं, ते मला खूप आवडलं. महाराष्ट्रभर मी कीर्तन करत फिरलो पण असं वाक्य मला अजून ऐकलं नाही. ते म्हणले आमच्या गावाची 15 वर्षी इलेक्शन बिनविरोध झालं आणि ह्याही वर्षी बिनविरोध झालं. वाक्य नीट ऐका, 15 वर्ष नाही चंद्र सूर्यपर्यंत बिनविरोध हो हीच नागेबाबांच्या चरणी प्रार्थना क्या करतो. बात है. बाबा 2 अन 3 अन 4 कोट रुपये चाललेत बाबा इलेक्शनला, पण 15 वर्ष बिनविरोध निरक्षण बाबा. त्या डोंगराव जर बघितलं तुम्ही जामखेडच्या त्या टोकाडाव तर काय तम आशा, आणि ह्या टोकाडाव जर बघितलं तर वारकरी संप्रदायासाठी झटणारी माणसं फक्त राजेवाडीत सापडू शकतात बाबा. आणि गावाचं नाव विलय भारी बाबा, राजेवाडी. म्हणजे ज्या गावात राजे राहतात ते राजेवाडी. आणि तुम्ही बसलेले ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची माणसं आहेत त्यावेळेस या धर्म मंडपामध्ये. बरोबर बाबा. कीर्तनाला बसणं कुणाचं काम आहे बाबा? तुका म्हणी येथे लागते जातीचे एरिया गबाळ्याचे काम नव्हे. बरोबर बाबा. या ठिकाणी सुंदर असं मृदुंगाची साथ करणारे आमचे परमस्नेही गुरुवारी हरिभक्तीपरायण बाबा. नाव काय? माऊली महाराज. साक्षात माऊलीच ना? हा, माऊली महाराज पठाडे साक्षात मला बहिर 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 ज्या ठिकाणी साक्षात माऊली महाराज मृदुंग वाजवायला आहेत. काही अडचण आहे का कीर्तन संपेपर्यंत? नाही. लग्न झालं का बाबा तुमचं? असो. हे सुंदर असं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात एकदा माऊली महाराजांसाठी अंतकरणापासून जोरदार टाळी वाजवा बाबा. मी स्वतः डॉक्टर बाबा साहेबांचा मला चेअरमन साहेबांचा फोन आला. ते म्हणे बाबा कीर्तनाला किती वाजता निघत आहे? तेव्हा मला 2-4 ऑपरेशन होते. त्यांना म्हणलं ऑपरेशन करून लगेच आलो. पण वाक्य नीट आहे का बाबा, मला हिथं आल्यानंतर एवढा आनंद झाला की जगाच्या पाठीवरती किती संपत्ती प्रॉपर्टी जरी माणसानं कमवली तरी इतकं सुंदर भव्य दिव्य एक संघ गावाला ठेवणं हे फक्त पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद असल्याशिवाय साध्य होत नाही. हा आशीर्वाद आहे बाबा पांडुरंग परमात्म्याचा. माता माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सूरजाला लाभतात देव त्याचेच होतात असे गाण गंधर्व या ठिकाणी सरस्वतींचा ज्यांना आशीर्वाद आहे आमचे परमस्नेही गुरुवारी हरिभक्तीपरायण बाबा. नाव काय? बहिर महाराज. मुकुंद महाराज भवर. मुकुंद महाराज भवर यांच्या चरणी साष्टांग दंडवत बाबा. तुमचं नाव? रावसाहेब गव्हाणे. रावसाहेब महाराज गव्हाणे महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत बाबा. तुम्ही? आश्रू जगदाळे. हा, आश्रू जगदाळे. आश्रूज महाराज जगदाळे या ठिकाणी बाबा यांच्याही चरणी साष्टांग दंडवत बाबा. तुमचं नाव? साठे महाराज महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. ही वारकरी शिक्षण संस्था बाबा. कोणते नाव आहे तुमचं? हा, शांताबाई वारकरी शिक्षण संस्था. शिवमल्हारी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर अशी विठ्ठल मंडप या ठिकाणी नान्नाचा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आणि साऊंड सिस्टीम आणि दादांनी सुद्धा खूप सुंदर अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या तुम्हा सर्व आयोपांचा या ठिकाणी चेअरमन साहेबांमुळे या ठिकाणी आपले मेजर फौजी ढेपे साहेबांमुळे या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मजपा आम्हाला या ठिकाणी सेवा आलेली आहे. वाक्य नीट आहे का बाबा, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय एवढी ताकद कुठेच नाही. अतिशय सुंदर बाबा. यांना द्यावे तेवढे धन्यवाद हे समस्त भजनी मंडळासाठी आणि समस्त ग्रामस्थांसाठी. नागेश्वराची शपथ अंतकरणापासून एकदा टाळी वाजवा बाबा. का टाळी वाजवायची बाबा? जो करेल कीर्तनामध्ये टाळीची टाळा टाळी त्याला उद्या सकाळी यमक टाळी. टाळी वाजवावी घोडी उभारावी वाटते चालावी पंढरीची. खूप सुंदर वातावरण आहे बाबा आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे दादा. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. ज्ञानोबरांच्या प्रमाणे प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणून अर्पित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारलं की या ठिकाणी सुंदर असे गायनाचार्य, सुंदर अशी मृदुंगाचार्य महाराज आणि सुंदर अशी वारकरी संस्थेची लहान बाल गोपाल माता माऊली या ठिकाणी श्रोते वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत बाबा. इतकं सुंदर वातावरण ह्या पंचक्रोशीमध्ये राजेवाडीमध्ये फक्त पाहायला भेटतं. खरंच द्यावे तेवढ्या गावाला धन्यवाद. सर्व ग्रामस्थांच्या चरणी साष्टांग दंडवत. सेवेला सुरुवात. विठ्ठला घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमणी संदेशून वैराग्यमूर्ती तुकोबर यांचा आहे. तुकोबर आहे तुम्ही संत आहात म्हणून या समाज प्रबोधनाचा कार्यकर्ता करतो म्हणता करतो समर्थोय. ईश्वरा एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले. एवढी ताकद जर तुमच्यामध्ये करतो मान्यता करतो. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. एवढी ताकद जर तुमच्यामध्ये आहे मग एवढी ताकद तुमच्यामध्ये आली कशामुळे? जगद्गुरु तुकोबाने सांगितलं जगाच्या पाठीवर सगळे संकट आहेत पण सगळ्या संकटांना मात देणारा एकमेव संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठे झुंजार जर कोण असतील तर तुकोबाने सांगितलं झुंजार ते एक विष्णुदास जगी
पाप पुण्य अंगी नातळिते. का विष्णुदास झुंजार आहेत की पाप पुण्य अंगी नातळित्या. का गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. ते दिनरजनी हाची धंदा हाती गोविंदाचे पवाडे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काय आनंदले मन प्रेमी पाजरती लोचना. इथपर्यंत आपण आलो. तुकोबाने तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं जगाच्या पाठीवर प्रत्येकाला कशाची तरी भीती आहे, पण काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत असे. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीजे कळी काळ तया भिने. जगद्गुरु तुकोबाने तिसऱ्या चरणात हे सांगितलं. आणि तुकोबाने सांगितलं तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. ज्यांच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्यांना काळाच्या डोक्यावर पाय ठेवता येतो. त्यांना पांडुरंग परमात्म्याला महाराज चित्तीना यास त्याचा पांडुरंग दास बनवता येतं. ज्याच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे त्याला काळ सुद्धा गुलाम सलाम करतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि हे झुंजार एकमेव वारकरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत श्रेणू वैराग्य मूर्ती तुकोबरायचा आहे. वैराग्य म्हणलं की जगद्गुरु तुकोबर आहे. वाक्य नीट आहे का महिला मंडळ पुरुष मंडळ. ज्यांनी हा संप्रदाय निर्माण केला, ज्या जगद्गुरु तुकोबांनी संप्रदाय निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबांचा गाथा लोकांनी पाण्यात बुडिला. मला उत्तर द्या पटापटा. गाथा पाण्यात बुडिणारे लोक बाहेरचे होते का गावातले होते? बाबा मोठ्याने उत्तर देतो. कुठले होते? मोठ्याने. कुठले होते? कुठले होते? गावातले. वाक्य नीट आहे का? ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकणारे लोक कुठले होते? कुठले होते? गावातले होते. जगद्गुरु तुकोबांना काठीनं मारणारा बंबाजी कुठला होता? गावातला होता. पण वाक्य नीट आहे का? आज 31 वर्षे बाबा जगद्गुरु तुकोबांना जाऊन 450 वर्ष झाली. माझ्या ज्ञानोबरांना 750 वर्ष झाली. 750 वर्षाची परंपरा माझी राजेवाडी ग्रामस्थ छाती ठोकपणे सांभाळती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. सोपं आहे बाबा. खूप सुंदर वातावरण आहे बाबा. मग जगद्गुरु तुकोबांनी ज्यांनी परमार्थ निर्माण केला त्यांना आतापर्यंत किती दुःख भोगावं लागलं. एक पण सोन्याला बायको विकावं लागली, एक पण सोन्याला पोरगं विकावं लागले, एक पण स्वतःला प्रेताला स्वतःला स्मशानात खायची पळाली. असे प्रसंग वारकरी संप्रदायावर आले. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं म्हणून योग्याच्या वाटा जे निघाले गा सुबाटा तया दुःखाच्या वाटा भागाला. ज्यांनी ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांना आतापर्यंत दुःख भोगावं लागलं. जगद्गुरु तुकोबरा आदी करून सकळ संतांना सांगितलं दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही. महिला मंडळ संसार मूळ. कशाचं मूळ आहे? संसार. महिला मंडळ बोलत जा तुम्ही. संसार. बागाबाई जेवाय कमी पडलं काय? संसार कसा आहे? संसार दुःख मूळ झाली की टाळी वाजवायची बाबा. टाळी वाजल्यानंतर बीपी अटॅक झटका बिटका अजिबात येत नाही. मी स्वतः डॉक्टर आहे बाबा. अजिबात येत नाही बाबा. 750 वर्ष ज्ञानोबांना सांगितलं कर टाळी बोला मुखी नाम. महिला मंडळ मला सांगा देव सगळ्याला आवडतो? हातवर करा बरं. कुणाला देव आवडतो? तुम्हाला नाही आवडत बाबा? सगळ्यांना देव. मोठ्याने म्हणा देव आवडतो का?
देव आवडतो का? देवाच्या घरी कुणा कुणाला जाय आवडतं? बाबा तर बघ ते आजी म्हणते का हे ढुंढायला जायचं ग देवाच्या घरी, म्हाताऱ्याला सांभाळत नाही कोणी. हा? बरोबर मावशी, देव आवडतो का नाही? बरं जाऊ द्या, देव आवडतो सोडून द्या. मोक्ष कुणाला कुणाला पाहिजे हातवर करा बरं पाटकेने. भाई तुम्हाला काय 55 उभं राहिली होती काय मावशी? पत्नी हातवर करते मावशी आमची. कुणा कुणा आवडतं हातवर करा बरं मोक्ष. एका मिनिटात मोक्ष देऊन टाकतो, एकदम ओरिजिनल बाबा आहे मी. कुणाला मोक्ष पाहिजे पटकीन सांगा. हे बघ ह्या मावशीला पाहिजे. नाव काय मावशी तुमचं? गजरबाई. हा गजराबाई. गजराबाई बरोबर खडा पडला भाऊ. गजराबाई साहेबाला काय पाहिजे मावशी? मोक्ष पाहिजे. तुम्हाला पाहिजे आजी? आमच्या तिकडं बाबा दिंडीत एक म्हातारी गेली. वामन भाऊच्या दिंडीत एक म्हातारी गेली. तुकोबरायचं काय प्रमाणे? भिक्षा पात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाणी हा हात पसरीजीने. वारकरी संप्रदाय हात पसराय नाही. वाक्य नीट आहे का? आमच्या तिकडं आजीबाई दिंडीत गेली. म्हणलं आजी दिंडीतून आलात का? म्हणलं दर्शन घ्यायला जाऊ. आपल्यावर डिलिव्हरी वगैरे सीझरमुळे मला काही जाता आलं नाही. आजीच्या घरी गेलो, पाया पडलो. आजीच्या द्वारकाबाई सारखे काय गजराबाई सारखी आजी गेली दिंडीत. पाया पडलो. पाया पडलं आजीने मला बिस्किट पुडा काढून दिला. काय काढून दिला? मी म्हणलं बाबा पंढरपूरला गेलो बतस येन ते उलाया असते बिस्किट पुडा कस काय आला? म्हणलं आजी बिस्किट पुडा कस काय? ती म्हणली बाबा गाडाहून जी निघाले पंढरपूर जाऊस तर माझं एक पोत भरलं. कशानं? कशानं? मग पंढरपूरला बिस्किट आणाय जायचंय का वारी करायला जायचंय? महिला मंडळ चला चला दिंडीला चला. है ना? दिंडीला कशाला जायचंय? कशाला जायचंय? मोक्ष मिळवण्यासाठी जायचंय. मग आता राजेवाडीतले जेवढे माणसं एका मिनिटात मोक्ष देतो हातवर करा. कोणाला मोक्ष पाहिजे? हा ते बघ त्या आजीने केला, त्या ताईने केला, बघ ह्या गजराबाईने पण घ्यावा, मावशीने पण हातवर केला. मोक्ष पाहिजे. तर बघ ती मावशी ते पिवळ्या साडीवाली बघते. अगं बाई हा डोळीने कसा हातवर केला गे, लवकर खापावा गे, मिरच्याने याला गे. है ना बाबा? हा आता मोक्ष कुणाला पाहिजे हातवर करा. एका मिनिटात मोक्ष. चष्म्याला पाहिजे मोक्ष पाहिजे एका मिनिटात. बाबा देऊ. कीर्तनकारानं कीर्तनामध्ये पुरावा देत चालावा बाबा, प्रमाणात देत चालावा. आणि कीर्तनकाराने कीर्तनामध्ये जर नाही पुरावा दिला तर लोकांनी त्याला जतानी पुरावा. हा पाहुण्या ग्रंथन करावे कीर्तन असो. मग मोक्ष कुणाला पाहिजे? एका मिनिटात मोक्ष देऊन बाबा पुढे जातो. मोक्ष बघा बरं का बाबा एकाच मिनिटात. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची अनुभवाले अंगा प्रत्येक कीर्तन संपल्यावर टाळी वाजवायची. मी स्वतः डॉक्टरेट. टाळी तुम्ही वाजवली तर आपल्या हातामध्ये नर्व एंडिंग पॉईंट असतात. आपल्याला बीपी अटॅक झटका बेटका कधीच येत नाही. आणि जे महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजत नाहीत बाबा मग त्याशी वाकडे होणार. हाय बाबा जो करीत नाही काकडा तो 100% होतो वाकडा. ही हरिपाठाची ताकद आहे आणि कीर्तनाची ताकद आहे की पाऊस आला. बरोबर बाबा? पावसामुळे लोक म्हणायला लागले तुम्ही धर्म सप्ताह केला म्हणून. कीर्तनात सुद्धा वरुण राजाला वाटलं मला सुद्धा कीर्तन ऐकायला जायला पाहिजे. हा
असो वरून जाण्यासाठी धन्यवाद म्हणालो. मग बाबा वारकरी संप्रदायामध्ये एवढी ताकद निर्माण कशी झाली? मग तुकोबांना साधकांनी विचारतो, तुकोबराय तुम्ही संत आहात, मुनी आहात, समाजप्रमाणाचं कार्य करता, करतो म्हणता करतो समोर तो ईश्वरा एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये ही ताकद कशी आली? त्या जगद्गुरु तुकोबांनी साधकांना प्रश्न विचारतो. तुकोबांनी सांगितलं, तुकोबराय भक्तांना ऐका, जगाच्या पाठीवर तुम्हाला जर वाटत असेल पांडुरंग परमात्मानं आपल्या घरी उभं राहावं, आपल्याला दर्शन द्यावं, तर काय करायचं? काहीच करायचं नाही, मुखानं फक्त विठ्ठल विठ्ठल एकदा बोलायचं. महिला मंडळ काय बोलायचं? काय बोलायचं? काय बोलायचं? जनाबाईच्या गौऱ्या काय बोलत होत्या? जनाबाईच्या गौऱ्या काय बोलत होत्या? चोखोबरांची हाडं काय बोलत होती? विठ्ठल विठ्ठल चोखोबरांची हाडं. मग बाबा मला सांगा, चोखोबरांची हाडं जर विठ्ठल विठ्ठल बोलत होती तर हाडकं फोडणाऱ्याची कसं काय बोलते? बरोबर ना बाबा? चोखोबरांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती, तर मग महाराज हाडकं फोडणाऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल कशी बोलतील? महिला मंडळ गौऱ्या थापता तुम्ही? गौऱ्या थापता नाही, गॅस आला त्यामुळे गौऱ्या गेल्या. बरोबर बाबा? जनाबाईच्या गौऱ्या चोखोबाईंची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती. एवढंच नाही बाबा, ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरांनी रेड्यावर हात दिला, तो रेडा सुद्धा महाराज मंत्र वेद उच्चार करत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे बाबा. पुढे जाऊन बोलू. अरे एवढीच ताकद नाही, आमच्यासारखे कितीतरी रेडे रोज महाराष्ट्रभर कीर्तन करते. ज्ञानोबरायांची ताकद. कशाची ताकद आहे बाबा? ज्ञानोबरायांची. वाक्य नीट आहे का महिला मंडळात? कीर्तनातून जाताना एक वाक्य घ्या, तुमच्या देवारामध्ये फक्त ज्ञानेश्वरी ठेवा. काय ठेवा? ज्ञानेश्वरी ठेवा. ज्ञानेश्वरी वाचला आली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही वाचता आली तर वाचू नका. फक्त देवरात ठेवा. देवरात ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर अंतःकरणपूर्वक त्या ज्ञानेश्वरीला हात जोडा आणि त्या ज्ञानेश्वरीला एवढंच सांगा, आई लेकराचा संभाळ कर, उभ्या आयुष्यात तुमच्या पायात काटा म्हणणारी वारकरी संप्रदायाची ताकद. ताकद कशाची बाबा? वारकरी संप्रदायाची ताकद आहे. मग घेतलेला अभंग मला जगद्गुरु जगदमानी संत शृणू विरागमूर्ती तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये महिला मंडळ जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जेवढं दुःख आलं तेवढं एकाही संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं नाही. आपण आता बरोबर मुद्द्यावर आलो. संसार कसा आहे महिला मंडळ? मोठ्याने बोलायचं. कसा आहे संसार? कसा आहे संसार? दुःख मूळ. नतावाल्या मावशी कसा आहे संसार? संसार दुःख मूळ. महिला मंडळ तुम्हाला पैसे देत का लाडक्या बहिणीचे? कुणा कुणा हातवर करा बरं. हा चेअरमन साहेब, हे जेवढ्या लाडक्या बहिणीचे आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक एक हप्ता गोळा करायचा आणि 1 नंबर सप्ता करायचा. सोपं बाबा. काय लागतोय परमार्थ खायला? मग बाया म्हणते, बाया डोळ्याला आमचा भरा डोळा दिसला गे. बाबाचा कुठे? बाबा तुम्हाला सांगू आपण तंबाखू खातो का नाही? खातो का नाही? बाबा कोण खाता येत? हातवर करा बरं. हा बाबाच नाव काय बाबा? हा राजे भोसले. राजे भोसले. राजे भोसले बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा. तुम्ही म्हणा बाबा तंबाखू खाण्यासाठी तुम्ही टाळ्या का म्हणून वाजिल्या? हा वाक्य नीट आहे का बाबा? बाबा मला सांगा, मी तुमच्या मुलासारखा आहे, माफी मागून बोलतो. वाक्य नीट आहे का? एक पुडी किती रुपयाला आहे? 10 रुपयाला. गणिताचा शिक्षक आहे कुणी? शिक्षक तुम्ही आहे बाबा. एक पुडी किती रुपयाला सर? 10 रुपयाला. महिन्यात दिवस किती असते? 30 गुणले 10 किती झाले? 300 महिन्याला. वर्ष महिन्यात दिवस महिने किती असते? 12 त्रिक 3600. मग भोसले बाबा मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून तंबाखू खाता? बाबा 3600 गुणिले 50 वर्ष. 3600 गुणिले 50 वर्ष किती? 1,50,000. हा बरोबर बाबा. 1,00,000 1,80,000. 1,80,000. बाबा वाक्य नीट आहे का? आपल्या साहेबांनी 1,80,000 फक्त थुकण्यात घातले. बाबा किती श्रीमंत. मग वाक्य नीट आहे का? आज नागेश्वराचं 31वं वर्ष आहे. जे महिला मंडळ पुरुष मंडळ तंबाखू लावत असतील, आजपासून मी नागेश्वराच्या धर्ममंडपामध्ये बसले, आजपासून मी तंबाखू लावणार नाही. हा सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. काय लागत सप्ताह करायला?
काहीच लागत नाही बाबा. आणि ह्याला पुरावा देऊन बोलतो बाबा, तू का म्हणे मायेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही. महिला मंडळ मला सांगा, तुकोबऱ्यानं किती बायका होत्या? दोन. किती बायका? मोठ्यानं सांगा, किती बायका? महिला मंडळ आवाज येत नाही बाई तुमचा. किती होत्या? 2 बायका होत्या. जगद्गुरु तुकोबऱ्यांची दुसरी पत्नीचं नाव काय होतं? जिजाबाई आईसाहेब. जिजाबाई आईसाहेब महिला मंडळ वाक्य नीट ऐका, ज्यांचा अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकतला घेतले, तो अधिकार संपन्न साधू आहे. त्या साधूचा अधिकार तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबराय दिवस रात्र भजन करायचे. एकदा जगद्गुरु तुकोबराय भंडारा भामचंद्र डोंगरावर भजन करायला जात असताना बाबा, भंडारा भामचंद्र डोंगरावर भजन करत असताना जिजाबाई आईसाहेबांनी प्रश्न जगद्गुरु तुकोबराय विचारतो, तुकोबराय तुम्ही भंडारा भामचंद्रवर भजन करायला जाता, मला भजना करू नका असा माझा विरोध नाही, फक्त घरातून जाताना तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता एवढं फक्त सांगून जात जा. ही वारकरी संप्रदायाची ताकद सांगतो. जगद्गुरु तुकोबराय आईसाहेबांना महाराज जिजाबाई आपल्या पत्नीला सांगितलं, सोपं आहे, मी ज्या डोंगरावर जाईन त्या डोंगरावरून तुला मिस कॉल करीन. काय करीन? मिस कॉल करीन. बरोबर बाबा, मिस कॉल करील का नाही? जगद्गुरु तुकोबराय आईसाहेबांना सांगितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, काहीच काळजी करू नको. गावाच्या बाहेर आल्यानंतर एक भंडाऱ्यावर वाट जाते, एक भामचंद्रावर वाट जाते, काहीच करायचं नाही. फक्त भंडाऱ्यावर डोंगरावर जात असताना, भामचंद्र डोंगराच्या वाटेने जात असताना दोन्हीही मातेची वाटेची माती हातात घ्यायची, मुठीत घ्यायची, कानाला लावायची. आणि कानाला लावल्यानंतर आईसाहेबांनी वाक्य नीट ऐका महिला मंडळ, आईसाहेब पाठी घेऊन पाणी घेऊन जगद्गुरु तुकोबराय भाकरी घेऊन चालल्या. भाकरी घेऊन जात असताना महिला मंडळ आईसाहेबांच्या पायामध्ये काटा पडला. आजचा घेतलेला अभंग अधिकार संपन्न साधू किती आहे ते सांगून पुढे जातो. महाराज आईसाहेबांच्या पायात काटा मोडला. आईसाहेबांच्या पायात काटा मोडल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय भंडारा भामचंद्र डोंगरावरती भजन करत बसले होते. पांडुरंग परमात्म्याला बाबा चिंता वाटली, अरे जो भक्त माझं भजन करतोय त्याच्या घरच्यावर मी आपत्ती येऊ देणार नाही. मग वाक्य नीट ऐका, नारदाच्या गादीवर मी उभा आहे, राजेवाड्यामध्ये 31 वर्ष सप्ताह आहे. जे जे माणसं महाराज सप्ताहामध्ये सर्व प्रतीने दान धर्म करतील, उभ्या आयुष्यामध्ये पांडुरंग परमात्मा त्यांना कुणाच्याच दारामध्ये उभारायची गरज ठेवणार नाही. ताकदवार जगद्गुरु तुकोबराय महाराज आईसाहेबांनी महाराज पाठी घेऊन भंडारा भामचंद्र डोंगरावर निघाले. आईसाहेबांच्या पायात काटा मोडला. काटा मोडल्यानंतर बाबा आईसाहेबांनी महाराज खाली बसल्या, पाठी साईडला ठेवली, तांब्या साईडला ठेवला. आणि महाराज काटा मोडल्यानंतर मोठ्यानं त्यांचा शरीराचा दाह झाला. पांडुरंग परमात्मा महाराज कडेवरचा पित्तांबर सोडला आणि जिजाबाई आईसाहेबाच्या तिथे समोर गुराख्याचं रूप घेऊन उभे राहिले. महिला मंडळ नीट ऐका, जगाचा बाप म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले. एवढा पांडुरंग परमात्मा महाराज विटेवरून खाली उतरला, गुराख्याचं रूप घेतलं. महिला मंडळ खास तुमच्यासाठी. जिजाबाई आईसाहेबांची पुण्य एवढी स्ट्रॉंग होती. का स्ट्रॉंग होती? जगाच्या बापानं जिजाबाई आईसाहेबांचा पाय मांडीवर घ्यावा याचं एकमेव कारण म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी ही अग्रगण्य पतिव्रता स्त्री होती. कोण होती? अग्रगण्य आईसाहेब पतिव्रता स्त्री होत्या. मग पांडुरंग परमात्म्यानं विचार केला, माझा भक्त भजन करतोय, त्याच्या पत्नीच्या पायात काटा मोडला. पांडुरंग परमात्म्याने बाबा जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला. अरे जिजाबाईचा पाय पांडुरंग परमात्म्यानं मांडीवर घ्यावं ही जिजाबाई आईसाहेबांची ताकद. पांडुरंग परमात्म्यानं मांडीवर घेतला आणि काटा काढला. काटा काढत असताना पांडुरंग परमात्म्यानं जिजाबाई आईसाहेबांना विचारलं, अरे तू एवढा काटा एवढा मोठा कसं काय तुला काटा निघन? तो म्हणला, काटा मी कंसाचा म्याच काढला काटा. जेवढे राक्षस होते तेवढ्याचा म्याच काटा काढला. महाभारतात बी म्याच काटा काढला. तुमचा काटा काढायला मला अवघड आहे वय. हाय बाबा, बरोबर बाबा. आता कोणता महिना चालू आहे? कोणता महिना? श्रावण महिना चालू आहे. आणि देव कोणता आहे सध्या आता? कोणता? महादेव. महाराज जे डमरू वाजवतात ना बाबा, वाक्य नीट आहे का, जे डमरू वाजते ना, डमरू ऐवून रुलुक एवढं येवच कपयत हरल तरुणामध्ये झपत्र गडदश चपकडश हर हल, हे सगळे सूत्र जे निघाले त्याला माहेश्वरी सूत्र निघतात. आणि हे डमरूतून निघाले आणि ते डमरू आज माऊली महाराज वाजवत आहेत. कीर्तनामध्ये बसणं, मृदुंग वाजवणं, टाळ घेऊन हातात उभा राहणं, वाक्य नीट आहे का बाबा. जे माणसं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतात त्यांचा आयुष्यातला विटाळ निघून जातो. ही ताकद टाळात. ही ताकद कशात आहे बाबा? ही ताकद टाळात आहे. असं सोपा संप्रदाय नाही बाबा. हा संप्रदाय तुका म्हणे येथे लागते जातेच्या पण इथपर्यंत झालो. मग जिजाबाई आईसाहेबांचा पायातला काटा पांडुरंग परमात्म्यानं काढला. आणि महाराज काटा काढल्यानंतर जिजाबाई आईसाहेबांनी विचारलं, तुझं नाव काय? ते म्हणले, इठ्ठू. जिजाबाई साहेबांची तळपायाची आग मस्ता केली,
तुझी रानरणकी झाली मेल्या, तू निघून जा. जिजाबाई साहेबांना पांडुरंग परमात्म्यानं हाकलून दिलं. आता महिला मंडळ मला उत्तर द्या, पांडुरंग परमात्म्याचं रंग काळा आहे का गोरा आहे? मोठ्याने सांगायचं. कसा आहे महिला मंडळ? कसा आहे महिला मंडळ? काळा आहे. मग तुमच्या गावात भूत आहेत का? नाही. हाय बाबा, भूत आहेत का? नाही. भूत असू शकत नाही, कारण ज्या गावामध्ये सप्ताह चालतो तिथं भूत अजिबात थांबत नाहीत. ही सप्त्याची ताकद आहे बाबा. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवारा. इथपर्यंत आपण आलो. मग महाराज नीट आहे का, तुम्हाला देव मान्य आहे का भूत मान्य आहे? देव मान्य आहे. बघा बरं का बाबा, देव मान्य तुम्हाला आहे. मग वाक्य नीट आहे का, तुम्हाला जर देव मान्य आहे तर तुम्हाला देव दिसत का नाही? देव तुम्हाला मान्य आहे, दिसत नाही. एका खैराणा मला बुलढाण्यामध्ये काल कीर्तन होतं. म्हणलं बाबा तू एवढं सण कंबार बांधितो कीर्तन करतो. म्हणलं बाबा माझ्या वयाच्या पुढे जीनच्या पॅन्टी फिरतात, मी दोतर घालून फिरतोय, अजून केवढा मोठा संपत. बरोबर बाबा. हा, मग त्या बाईनं विचारलं बाबा काय नाही बाबा, काय असं अवघड असतंय म्हणजे संसारामध्ये? म्हणलं काय अवघड नसते म्हणलं बाबा. ती म्हणली बाबा जगामध्ये देव नाही. एक एज्युकेटेड बाई पुण्यात गेलो बाबा, पुण्यात. ती म्हणली बाबा आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय वगैरे असलं काही आम्ही पाळत नाही, भजन पूजन श्रावण मास बीस असलं काही पाळत नाही. मी ऐकून घेतलं, म्हणलं ठीक आहे करू दे. ती म्हणली बाबा असले ओल्ड विचाराची संप्रदाय आम्ही आमच्या घरामध्ये पाळत नाही. तिने म्हणलं बाई तू म्हातारी झाल्यावर तुला सुद्धा कुणी पाळणार नाही. हाय ना बाबा, किती सोपं आहे. तुम्हाला घरात भाकरी खायला नाही भेटली, पण तुम्ही दिंडीच्या वाटेवर जर गेलात तर तुम्हाला माऊली म्हणल्याशिवाय भाकर मिळणारी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. 22 लाख कोट लाख समाज सोहळ्यात चालतो, एकही उपाशी राहत नाही. अजून ताकद आहे बाबा. बरोबर. मग देव आहे का? महिला मंडळ आहे का? मोठ्यानं सांगा, आहे का? देव आहे. मग देव आहे असं म्हणल्यानंतर बाबा ते म्हणलं देव दिसतो का? ते म्हणलं देव दिसत काही नाही. म्हणलं कुठे आहे देव? त्याला म्हणलं देव देव हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव हृदय देव आहे. देव आहे. कुठं आहे मावशी? हृदय मंदिरी. महिला मंडळ मला उत्तर द्या. आता मी तुमच्या मुलासारखं आहे. महाराजांनी प्रमाण दिले. देव कुठे? मोठ्यानं सांगायचं. देव कुठे? सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश शरद, सूर्य प्रकाश हरी मुखे महाराज इतकं सुंदर गायन आहे महाराजाची शक्ती संप्रदायामध्ये आहे. सूरजाला लाभतात देव त्याचे होतात, गायनाचे अंगी शक्ती अद्भुत रे अंगी. मग महाराज चेअरमन साहेब त्यांना वाटलं, तुकाराम महाराज वाटलं उठण बेटन आवाज बिवाज काय द्यायचा. मग तुकाराम महाराजांनी माझ्यासाठी सुद्धा सोय करून ठेवली बघा. काय सांगितलं? नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, नाही तया विना भुकेला विठ्ठल येईल तैसे बोल रामकृष्ण. वाक्य नीट ऐक बाबा. जिथं जिथं मी कीर्तनाला जातो महाराज, पांडुरंग परमात्मा ह्या गायकाच्या रूपाने उभा राहतोय. आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातमात ख्याती बाबा.
तुम्ही फक्त पांडुरंग परमात्म्याच्या दारात एक पाऊल टाका, जगाचा मायबाप तुमच्यासाठी पांडुरंग म्हणून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आपण आलो कुठपर्यंत होतो बाबा, की जगद्गुरु तुकोबराय भंडारा भामचंद्र डोंगरावर भजन करायला जायचे आणि आईसाहेब त्यांना भाकरी घेऊन जायच्या. आईसाहेबांना सांगितलं जगद्गुरु तुकोबराय कोणत्या डोंगरावर जातात सांगून जात जा. जगद्गुरु तुकोबाने सांगितलं सोपं आहे, गावाच्या बाहेर आल्यानंतर 2 वाटा लागतात, एक भंडाऱ्यावर जाते एक भामचंद्रावर जाते. काहीच करायचं नाही, दोन्ही वाटेची माती हातात घ्यायची, कानाला लावायची आणि कानाला लावल्यानंतर ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेनं जगद्गुरु तुकोबराय गेले. माझा दृष्टांत संपला. महिला मंडळ अधिकार संपन्न साधूचा अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. त्यांचा अधिकार एवढा आहे, ज्या वाटेनं जगद्गुरु तुकोबराय जायचे ती माती विठ्ठल विठ्ठल बोलायची. हा जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. माती बोलायची, माती काय बोलायची बाबा, काहींची माती झाली, काहींची काय झाली तरी विठ्ठल विठ्ठल नाही. वाक्य नीट आहे का? अजून तुम्हाला जाऊन सांगतो बाबा, हे जे आज राजेवाडीचे लोक कीर्तनामध्ये आलेत बाबा, हे अजूनही सांगतो, हे लोक ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक आणि सावरकरांच्या रक्ताची माणसं आहेत. त्यावेळेस धर्म म्हणतात. कोणाचं काम नाही बाबा, हे ओरिजिनलच लागत आहे इथं पूर्ण कंटिन्यू. हे रक्त तसं असायला पाहिजे. मग तुकोबरायांची एवढी ताकद आहे. एक दृष्टांत देऊन पुढे अभंगाकडे प्रवेश करतो. ज्याचा अभंग आपण चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला आहे ते जगद्गुरु तुकोबराय भजन करायचे. भजन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात अनगडशा नावाचा फकीर आला आणि फकीर आल्यानंतर त्या फकीरानं बाबा जगद्गुरु तुकोबरायांच्या दारामध्ये आल्यानंतर बाबा आवाज दिला, भवती भिक्षाम देई, भवती भिक्षाम देई. घरातून काहीच आवाज नाही बाबा. 5 वर्षाची चिमुकली भागीरथी नावाची ताईसाहेब जगद्गुरु तुकोबरायांची कन्या पळत पळत आली आणि घरात खायला दाणा नव्हता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे बाबा. घरात खायला दाणा नव्हता, ही संप्रदायाची ताकद आहे. किती वैराग्यवान तुकोबराय. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या धर्मपत्नी आंघोळीला बसल्या आणि पांडुरंग परमात्म्यानं भिकारणीचं रूप घेतलं आणि भिकारणीचं रूप सांगितलं, मला साडी फाटली, मला साडी द्या. पत्नी नहाणीमध्ये आंघोळ करत असताना जगद्गुरु तुकोबराने आपल्या पत्नीची साडी देऊन टाकली. ही ताकद देण्याची ताकद, ह्याला वैराग्य, धगधगत वैराग्य अग्निज्वाळा देऊन टाकले जगद्गुरु तुकोबरायांनी. निश्चित दिलीच नाही बाबा. जगद्गुरु तुकोबरायांची 5 वर्षाची कन्या दारामध्ये आली आणि दारामध्ये आल्यानंतर बाबा अनगडशा घरामध्ये पहिले डुरकुले होते. महिला मंडळ काय होते? डुरकुल्यात हात घातला बाबा. आता तुम्हाला डुरकुले कळणार नाही, पिठाच्या डब्यात हात घातला आणि आईसाहेबांना अगं म्हणली, बाबा सारखं दान धर्म करायला लागली, घरात खायला अन्न दाना नाही काही आणि तू दान धर्म करायला लागली. हातातलं पीठ झटकिलं बाबा. झटकिल्यानंतर हातातलं जे काही मुठभर पीठ होतं ते खाली पडलं बाबा. अनगडशा नावाचा फकीर होता तुकोबरायांचा. प्रमाण होतं काय, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणतसे, भिक्षा पात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाने, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबरायांच्या छोट्या मुलीनं भागीरथी ताई साहेबांना महाराज अनगडशा नावाच्या फकीराच्या टोकरीमध्ये हात झटकला. पण अनगडशा नावाच्या फकीराच्या टोकरीचा असा एक गंमत होता की जगाच्या पाठीवर ती टोकरी भरण्याची ताकद जगाच्या पाठीवर कोणत्याच पठ्ठ्यात नव्हती, कोणत्याच पठ्ठ्यात नव्हती. भागीरथी ताईसाहेबांना हात झटकला. जसा हात झटकला तसा अनगडशा नावाच्या फकीराची टोकरी भरली. अनगडशा नावाने फकीरानं टोकरी साईडला ठेवली, दर्शन घेतलं. त्यांना वाटलं हेच तुकोबराय आहे. त्या ताईनं सांगितलं, मी तुकोबराय नाही, मी तुकोबरायांची मुलगी आहे. कोण आहे? तुकोबरायांची मुलगी. अनगडशा नावाच्या फकीराचे बाबा डोळे उघडले. अरे जिच्या मुलीमध्ये एवढी ताकद असेल तिच्या बापात किती ताकद असेल. बरोबर बाबा. मग त्या अधिकार संपन्न साधूचा आपण अभंग घेतलेला आहे. मग आपल्याला सांगायचंय, आलो आता आपण अभंगाकडे. मग जगामध्ये देव आहे का नाही? एकदा मोठ्यानं उत्तर द्या. आहे का नाही? आहे का? मोठ्यानं सांगा ना मावशी, आहे का नाही? मोठ्यानं सांगा ना बाई, आहे का नाही? काल काय खाल्लं होतं पंक्तीला? आहे का नाही देव? जगामध्ये देव आहे. हरि आदि रे, हरि अंति रे, हरि व्यापक सर्वभूती रे, हरि आला रे, हरि आला, संत संगे ब्रह्मानंद झाला, जहा पगड आलो देखणे अंद्र, बाकी सबका प्यारा होईन गिरा, सात विना राहे हृदय विना संपुष्टी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे. तू का राम, तू राम आहेस का? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, पहाय आमुचे नवल. मग जगामध्ये देव आहे. मग महिला मंडळ आपल्याला जगामधला देव दिसतो का हो? दिसतो का?
मोठ्याने सांगा ना, दिसतो का नाही? मग देव कुठे आहे? पंढरपूरला देव आहे. मग आमच्या गजराबाई साहेब म्हणले, बाबा मी काय पंढरपूरला जात नाही, मी फक्त इथंच लोकांचे वांगे बिगे थोडी ते जामखेडला हे काय नाही ते, मला काय पंढरपूर माहित नाही. मग महाराजांना विचारलं कुठे आहे पंढरपूर? मग महाराजांनी प्रमाण दिलं काय? भीमा तिरी कवसविले नगर, भीमा तिरी कवसविले नगर, कवसविले नगर, भीमा तिरी कवसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे, त्याचं नाव पंढरपूर रे, यार भुजनाचे शिरोमोकासी चार भुजनाचे, पहिला 16,000 रे. सावकाच्या गावाकडे या सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे या सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे या सुख देईल विसावा रे. पंढरपूर काळ भीमा तिरी कवसविले नगर. बरोबर. पंढरी शेजारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही, उभा बेटीची आवडी कृपाळुता करी उतावीळ. पंढरपूरचा पत्ता सांगितला. मग पंढरपूरचा पत्ता सांगितला तर तुकोबाने सांगितलं, येण्याची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, याची मार्गे गेले बहुसाधू संत, नका फिरू आडराणे ऐसे गरजते पुराणे. म्हणून योग्याच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाच्या वाटा बागाला, शेवट तो भला बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा ता दिवस आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बरोबर बाबा, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. मग बाबा तुकोबरायांचा अधिकार संपन्न महात्मा, जगाच्या पाठीवर सगळे संकट आली, जगद्गुरु तुकोबरायांचा घरात परपंच गेला. जगद्गुरु तुकोबरायांच्या दुसऱ्या पत्नीकडे 3600 करूस होता. ती पत्नी जगद्गुरु तुकोबरायांची धर्मपत्नी होती. नाथबाबांच्या तिथे श्रीमंती होती. सगळ्या साधू संतांच्या घरी श्रीमंती होती. एवढे साधू संतांच्या घरी श्रीमंती होती बाबा, माझ्या ज्ञानोबरायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जयाची द्वारी अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जर अंतकरणापासून टाळी वाजवा बाबा. एक बाय म्हणजे एकदा अंतकरणापासून गायनाचार्य मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी असं मस्त ग्रामस्थांसाठी बाबा. इतकं सुंदर वातावरण आहे बाबा. नाचायचं असेल तर फक्त कीर्तनात नाचायचं. ही 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबाने सांगितलं. कुठं नाचायचं? नाचू नाचू कीर्तन रंगी, नाचू कीर्तन रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगिरा, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू
नदी बनावून गे नाचू कीर्तनाचे लगी नदी बनावून गे नाचू कीर्तनाचे लगे नदी बनावून गे नाचू कीर्तनाचे लगे नदी बनावून गे कुठं नाचायचंय? कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहबान. डीजे पेक्षा भारी की नाही बाबा? डीजे पेक्षा हाय का नाही भारी? हाय का नाही? शांताबाईच्या छाया आले पण ज्ञानोबऱ्यांचा 750 वर्षापूर्वीचं रूप पाहत आलो पण अजूनही जिवंत ही वारकरी संप्रदायाची अजूनही बाबा. काय सुंदर आहे बाबा. वाक्य नाही कसं होतं डॉक्टर म्हणून सांगतो, जे लोक कीर्तन सोडून नाचतात विशेषतः पोरं, हे बघ आमचे पोरं आले तिथं, जे पोरं डीजे पुढे नाचतात त्यांना लेकर अजिबात होत नाही. बाबा मी स्वतः डिलिव्हरी ऑपरेशन सिजर सगळे करतो बाबा. मी नारदाच्या गात देऊन खोटं बोलणार नाही. जे पोरं डीजे पुढे नाचतात त्यांना लेकर होत नाहीत. माझ्यापुढे भरपूर पेशंट आहेत. काय होत नाहीत पाहिजे बाबा? त्या डीजेच्या आवाजानं ऑलिगोस्पर्मिया म्हणजे पुरुष शुक्राणूंची संख्या कमी होती. कशाची? पुरुष शुक्राणूंची संख्या पराहो कमी होती. मग तुम्ही जर इथून पुढे डीजे पुढे नाचले तर मग पुरावा देऊन सांगतो बाबा. डीजे पुढे नाचल्यानंतर ऑलिगोस्पर्मिया डेव्हलप होतो. हे WHO रिसर्च पेपर मध्ये पब्लिश झालेला रिसर्च पेपर आहे पुराहो. मग राजेवाडीतले तरुण पोर आहेत, मला ह्या राजेवाडीच्या धर्ममठामध्ये शपथ घ्या, आजपासून मी डीजे पुढे नाचणार नाही तरी सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार. अरे नाचाय सांगितलं ना की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बरोबर बाबा. पण आता हे पोरं नाचायचं नाहीत, आता बाया नाचत आहेत. बाया या शेजारणीनं लई बरं केलं ग. मला पंढरीला नेलं ग बाया. पंढरीला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. या शेजारीनं नेलं ग बाया. या शेजारीनं गेलो गं बाया. हे हो. मला पंढरीला नेलं गं बाया. मला पंढरीला नेलं गं बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. पंढरीला नेलं ग बाया. एकदा अंतकरणापासून टाळी बाबा यांचं गायन आणि महाराजांचं वादन सुरू झालं की असं वाटतं पांडुरंग परमात्मा या ठिकाणी नाचल्याशिवाय राहणार. एवढं सुंदर गायन आणि वादन बाबा. एवढं वादन करायला माऊलीच्या चरणावर समाधीवर हात ठेवावा लागतो. पहाटे 3 वाजल्यापासून प्रायचित्त घ्यावं लागतं. तवा ही मृदुंग आहे बाबा. साधा नाही बाबा. हे उगाच उठलं मग खुळखुळ वाजवायसारखं सोपं नाही. असो आपण आलो इथपर्यंत होतो. संप्रदायाची ताकद तुम्हाला सांगायची. जगद्गुरु तुकोबांचा अधिकार तुम्हाला कळाला. नाचायचं असेल पोरं होतं कुठं नाचायचं? कीर्तनामध्ये नाचायचं. हे तरुण पोर आले, त्या तरुण पोरासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा. बाबा चेअरमन साहेब मी महाराष्ट्रभर फिरलो पण कुठंच कीर्तनाला 1000 10,000 पब्लिक असतं पण तरुण कुठंच नसतील. तरुणाला कीर्तन आवडते धरून. बाबा अशी परिस्थिती आहे. पण वाक्य नीट ऐका. 31 वर्ष तुम्ही ह्या राजेवाडीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही संपन्न करता. आज चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह जर सुरू झाला तर याच राजेवाडीमधला कलेक्टर तहसीलदार महाराष्ट्राच्या उच्च पदापर्यंत गेल्याशिवाय राहणार. ही संप्रदायाची ताकद आहे बाबा. हा पुरियो तुम्ही मोठं झाल्यावर पोलीस DYSP. आता मी येताना बाबा काही मुली मला रनिंग करताना दिसल्या बाबा. काही मुली रनिंग करताना दिसल्या. आहेत का कोणी आल्या का रनिंग करणार पोरी? नाही आल्या का? तर बघ तिकडे मावशी बसली. मावशी रनिंग करते काय? बरोबर बाबा. पुरियो तहसीलदार व्हायचं बाबा. PSI DYSP तुमच्या एका सहीनं जिल्हा चालला पाहिजे. काय सहीनं काय चालला पाहिजे? काय पाहिजे? जिल्हा चालला पाहिजे एका सहीनं. तुम्ही देशाचे कलेक्टर राहिले पाहिजे बाबा.
एवढा अधिकार संपन्न अधिकारी तुम्ही झाला पाहिजे. पण बाबा ते पुरी ते काय अभ्यास बिभ्यास करीत नाहीत काही, मग ते करतात ब्युटी पार्लर. आहे ना बाबा, आहे का नाही? ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नानोबाई तुकोबराय राजेश्वर छत्रपती घडले त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणसं आहेत. आणि वाक्य नीट आहे का, ह्या जेवढ्या महिला मंडळ आहेत त्या सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहेत बाबा. हे पदर म्हणजे साक्षात जिजाबाईचा अवतार आहे म्हणून त्यांच्या डोक्यावर पदर राहिला नाही बाबा. इतकं सुंदर संस्कृती तुमच्या गावामध्ये साहेब. ही संस्कृती अशीच राहो बाबा. आणि 31 वर्षे बाबा, ह्या 31 वर्षाचा अमृतत्व महोत्सव हेच महाराज गायनाला, हेच मृदुंगाचार्य वाजवायला, हेच विनेकरी बाबा, हेच टाळकरी बाबा, हेच सगळे संस्था आणि इथं जेवढे जेवढे माणसं बसलेत हे सगळेची सगळे साऊंड सिस्टीम वाल्याच्या दादा सकट, हार्मोनियम वाद्याच्या महाराज सकट अमृतत्व महोत्सवाला सुद्धा जिवंत राहोत ही फक्त भगवान नागेश्वराच्या चरणी प्रार्थना. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझ्या सकळ हरीची कल्पनेची बाधा न होणे काही. हे संत मंडळी सुखी असो एवढीच तंत्रामध्ये आहे. मग बाबा घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे जगाच्या पाठीवरती. पोरी आज काय 15 ऑगस्ट आहे, काय आज उद्या काय आहे? बरं ते जाऊ द्या. तुमच्या घरामध्ये मम्मी आधी उठती का आजी आधी उठती? खरं खरं बोलायचं. पुरी इकडे बघा, इकडे बघा. कोण अगोदर उठती? कोण अगोदर उठती? आणि पहिल्यांदा चहा कोण पिती? हा? मग राजेवाडीतल्या कीर्तनाला जेवढ्या सुना आज कीर्तन आल्यात त्यांनी नीट सुना. मरेपर्यंत सासूला भाकरी दिली तर पांडुरंग परमात्मा तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही तुमच्या आई वडिलांची ताकद. त्याला पुरावा आहे बाबा. सकळ शास्त्राची धुरी जे का माता पितरी. बरोबर बाबा, आई वडिलांच्या पायात तेवढी ताकद आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कलेक्टर होता किती पण आमचे वडील सुद्धा कीर्तन आले बाबा. तुम्ही घराच्या पाठीवर आई वडिलांच्या पाया पडून जर कीर्तन उभा राहतो आयुष्यात तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ही माय वडिलांच्या ताकद आहे बाबा, पायांचीच ताकद आहे. अजिबात कुठं पंढरपूर, गाणगापूर, यात्रावाडी असलं काही करायचं नाही. आपण आलो इथपर्यंत होतो की घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत श्री वैराग्यमूर्ती तुकोबरायांचा आहे. तुकोबराय तुम्ही संत आहात, मुनी आहात, समाज पूर्णाचं कार्य करता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मग तुकोबराय आम्हाला सुद्धा तुमच्या सारखं व्हायचंय. म्हणजे कसं व्हायचंय? सुंदर ते एक विष्णुदास जगी.
तुकोबांना साधकाने विचारलं आम्हाला सुद्धा तसं व्हायचंय कसं व्हायचंय तुकोबाने सांगितलं झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्यांगी नातळीत्या. मग आता अभंगाला प्रवेश करू. तुकोबाने सांगितलं झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगी नातळीत्या पाप पुण्य अंगी नातळीत्या झुंजारतीक कोणीक विष्णुदास जगी. मग कशामुळे झुंजार झाले तर पाप पुण्यांगी नातळीत्या. आता पहिला शब्द अभंगाचा जर बघितला तर झुंजार कोणाला म्हणायचं कोणाला म्हणायचं झुंजार झुंजार कोणाला म्हणायचं झुंजार नेतात पेपरवाले झुंजार म्हणायचं बाबा झुंजार कोणाला म्हणायचं दादा ऐकू द्याल थोडा. झुंजार कोणाला म्हणायचं पहिला अग्रगण्यांना नंबर लागतो तो वारकरी संप्रदायाचा. त्याच्यामध्ये अग्रगण्य नंबर लागतो जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबा आदी करून सकळ संतांचा अग्रगण्यानं 1 नंबर. दुसरा नंबर झुंजार लागतो तो म्हणजे राजेश्वर छत्रपती. कोणाचा लागतो राजेश्वर छत्रपतीचा. दादा थोडी थाप द्या. वयाच्या 16 वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या 16 वर्षी तलवार हातात घेणारे महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये दऱ्याखोऱ्यामधून फिरणारे राजेश्वर छत्रपती महाराज. कोणत्या महादेवाला बेलाच्या पिंडीवर हात लावून शिंबळ लावून दूध लावून वाटलं नाही. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा निघून गेला की महादेव भगवान भोलेनाथावरती कोंबडा बकरा नैवेद्याचा प्रसाद दिला नाही तो स्वतःची करंगळी कापून महादेवाचा अभिषेक करणारा राजा म्हणजे राजेश्वर. कोण राजा करंगळी कापून दिली. करंगळी श्रावणाच्या आधी कोणता महिना होता आषाढे नारळ घेऊन आली गलखाबाई आणि खेळती का बाई. हाय ना बाबा हाय ना हाय ना हाय ना. मग मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. कोंबडे बकरे कापून देव मिळतो हेंदरी शेंदरी दैव. म्हणी नाही भावने देवा मला पा म्हणी नाही भावने देवा मला पा देव काय शाने पावायचा नाही रा देव काय बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव काय बाजारचा भाजीपाला अंतकरण बसना टाळी वाजवा बाबा. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. एक नारळ फोडून आपलं घर सुखी होणार आहे बाबा नाही. मग सुखी जर व्हायचं असेल तर तुकोबाने सांगितलं काम क्रोध बंदी घाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. बरोबर बाबा तुका म्हणे देही भरिली विठ्ठले काम क्रोध घर केले रीते. इथपर्यंत आपण आलो. मग जगामध्ये आपण इथपर्यंत आलो की ज्या घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा बाबा तुकोबारानं सांगितलं झुंजार संत आहेत आणि दुसरे ते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज. वाक्य नीट आहे का बाबा थोडा इको द्या. ज्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो झुंजार कोणाला म्हणायचं वाक्य नीट आहे का. ज्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या महाराष्ट्राची मातेमध्ये राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबा तुकोबा धर्मवीर संभाजी महाराज आदी करून सगळ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भिंत चालली ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती विठ्ठल विठ्ठल बोलली त्या महाराष्ट्राच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. महाराज स्वराज्य नुसतं उभं केलं नाही. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजामाते आईसाहेबांच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस आईसाहेब घोड्यावर बसायच्या दांडपट्ट्या चालवायच्या वाऱ्याच्या वेगाने सह्याद्रीच्या खुट्यामध्ये खर्र 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 घोड्या चालवायच्या. असे डोळे आईसाहेब जिजामात्यांना लागले. परिणामे राजेश्वर छत्रपती जन्माला आले. ही माती म्हणजे झुंजार माती. प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आपण सुद्धा झुंजार. कोण झुंजार महिला मंडळ राजेश्वर छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. का आले घोड्यावर आईसाहेब बसवायच्या दांडपट्ट्या चालवायच्या परिणाम गर्भावर झाला. राजेश्वर छत्रपती जन्माला आल्यानंतर बाबा त्यांनी तलवार चालवली. वयाच्या 16 वर्षी स्वराज्य निर्माण केलं. ह्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. पुढे जाऊन बोल बाबा राजेश्वर छत्रपती गर्भात होते त्यावेळेस आई काय करत होती महिला मंडळ घोड्यावर बसवायची दांडपट्टा चालवायची सह्याद्रीच्या कुशीमध्ये महाराज
देवीला प्रार्थना करायची, जगदंबे माझ्या पोटी असा कन्या किंवा पुत्र दे जो दुष्टांचं रक्षण करेल आणि आई बहिणींची रक्षण करेल. महिला मंडळ पुरुष मंडळ जाता जाता एक वाक्य सांगता येईल, जगाच्या पाठीवर असा एकमेव राजाचा दरबार होता, त्या दरबारामध्ये एकदाही स्त्री नाचली नाही, तो माझा छत्रपतींचा दरबार होता. छत्रपतींचा दरबार होता, ज्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही. का? पराव्या नारी मज रुक्मिणी समाना जायोगे माये न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हा वारकरी संप्रदाय आणि हा झुंजार आहे. महिला मंडळ जिजामाता आई साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते तेव्हा जिजाबाई काय करतोय? घोड्यावर असायच्या, दानपट्टा चालवायच्या. परिणामी काय झाला? छत्रपती राजे शिवाजी महाराज जन्माला आले. बरोबर. स्वामी विवेकानंद आजूकडून सगळं जेवढे जेवढे संत महात्मे जन्माला आले, जगद्गुरु तुकोबरायांच्या 8व्या पिढीत तुकोबराय जन्माला आले. का? त्यांच्या आई वडील पंढरपूरची वारी करायचे तेव्हा जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले. बाबा वाक्य नीट आहे का? महिला मंडळ पुरुष मंडळ मी तुमच्या मुलासारखा पायाला हात लावून सांगतो, आपली सून बहीण जर गरोदर असेल आणि तिला जर 7 दिवसामध्ये राजवाडीच्या सप्त्यामध्ये हरिपाठ कीर्तन कानावर पडलं तर येणारी संतती छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज म्हणून जन्माला येईल, राजे शिवछत्रपती म्हणून जन्माला येईल. आमच्या तिकडे एक बाईला डोहाळे लागले. डोहाळे कशाच्या माहिती एक मावशी? बिड्या वाढायची. एका बाईला तर लईच डेंजर लागले की मी कुड खायची, मी कुड. असे गोळे गोळे करून घ्यायचे, सकाळी 2 संध्याकाळी 2. मग पोरग जन्माला आलं, चला छैया छैया येऊन येऊन येणार. अशी जन्माला आली. पण वाक्य नीट आहे का? 31 वर्षाचा परमार्थ राजेवाडीच्या गावाला असल्यामुळे इथं तरुण पुढी जी जन्माला आली ती धर्मवीर संभाजी महाराजांचा अंश म्हणून जन्माला आली. काय वेगळा परमार्थ करायचं बाबा? हा, मग झुंजाऱ्यापर्यंत आपण आलो. महाराज झुंजार कोण? राजे शिवछत्रपतींनी 16व्या वर्षी महाराज स्वराज्य निर्माण केलं. 16व्या वर्षी 52 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली. महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली. जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष जगले. झुंजार कोणाला म्हणायचं? अरे बाळ खाली होतं, बाळ. गडाचे दरवाजे बंद झाले. बंद झाल्यानंतर हिरकणी नावाची आई आपल्या बाळासाठी महाराज दूध पाजायचं होतं, दूध. बाळ आयाची आई, गडाचे दरवाजे बंद झाले, गडावर राहिली. गडावरून खाली उतरण्याचा एकही मार्ग टकमक नव्हता. तिथे एक टकमक टोक होतं बाबा, आईचं काळीज होतं. लेकुराचे हित पाहे माऊलीचे जेत, स्वतःचा जीवाचा विचार न करता महाराज हिरकणी आई साहेब कडा उतरून घरी पोहोचली. महिला मंडळ पुरुष मंडळ वाक्य नीट आहे का? जी तुमच्यावर न विश्वास ठेवता प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून का होईना पण प्रेमच करते तिला पत्नी म्हणतात. पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. नुसते आईच नाही बाबा, हिरकणी आई साहेब गडावरून खाली उतरल्या. राजांनी आदेश दिला, गड उतार झालेल्या माणसाला शिक्षा काय आहे? हिरकणी आई साहेबांना राजाच्या पुढे हजर केलं आणि हजर केल्यानंतर राजाचं रूप त्या हिरकणी आई साहेबांना बघितलं. बघितल्यानंतर त्यानं सांगितलं, तुमचा पराक्रम आम्हाला या डोळ्यानं बघायचा आहे. याची देही याची डोळा हा पराक्रम बघायचा आहे. हिरकणी आई साहेबांना कड्यावर आणलं आणि त्यांना मित्र सांगितलं, बाबा तुम्ही मला कडा उतरून द्या. वाक्य नीट आहे का? हिरकणी आई साहेबांनी उत्तर दिलं, मी कडा उतरले, माझं बाळ खाली होतं, आता माझं बाळ माझ्या जवळ आहे, मी कडा उतरू शकत नाही. तुम्हाला आपल्या आईवडिलांनी काय केलं हे जर तुम्हाला शोधून सापडायचं असेल, वाक्य नीट आहे का? ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला वाढवलं, त्या पोराचं वजन 2.5 ते 3 किलोचं बाळ जन्माला येतं. जन्माला आल्यानंतर आपल्या आईनं आपल्यासाठी काय करायचं हे जर तुम्हाला कळायचं असेल, महिला मंडळ गर्भवास किती महिन्याचा असतो? 25 महिन्याचा. किती महिन्याचा? 9 महिन्याचा. मग 9 महिन्याचा पोरहो 3 किलोचा दगड पोटाला बांधायचा आणि 9 महिने फिरायचं. मग त्यावेळेस पुढे जाऊन बोल, बाबा आपल्या लेकराला आई 9 महिने वर्षभर दूध पाजते, पण एक दुधाचा थेंब तयार होण्यासाठी 2 थेंब रक्त खर्च करावं लागतं, तेव्हा 1 थेंब दूध तयार होतं. ज्या आईनं 9 महिने आपल्याला दूध पाजलं, त्या आईनं स्वतःच्या शरीराची राख रांगोळीकडून तुम्हाला काय सांगू गर्भीची नारायण
तुझं क्षणोक्षणाचा तुझं क्षणोक्षणाचा गर्भवासाचे दुःख गाडे आणि आता तर पुढे सीझरचा प्रकार. सांगावे आता बाबा सीझरचा प्रकार निघालाय 12 कापायचं आणि मग डिलेवरी मग आईला एवढं दुखणं अवघड एक नाही बाबा. आपण आलो कुठपर्यंत होतो की बाबा झुंजार कोणाला म्हणायचं. त्या झिरकणी आईसाहेबांनी उत्तर दिलं, माझं बाळ खाली होतं म्हणून मी कडा उतरून खाली आले, माझं बाळ आता जवळ आहे. मग बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश काढला, ज्या कडावरनं हिरकणी आई ताईसाहेब खाली उतरल्यात तिथं एक बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव द्या. काय द्या? हिरकणी बुरुज. आणि ते लहान लेकरू होतं बाबा. लहान लेकराचं नाव ठेवलं नव्हतं कारण मालक कुठं गेले होते? मोहिमेवर गेले होते. विठ्ठल विठ्ठल मालक मोहिमेवर गेले होते बाबा, नाव ठेवलं नव्हतं. मग जगाच्या पाठीवर राजा शिवछत्रपतींनी एक नाव ठेवलं, त्या बाळाचं नाव ठेवलं झुंजारराव. झुंजार ते एक विष्णुदास जगी. झुंजार कोण बाबा? अजून सांगू? राजे, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी खिंड लढत राहील, मरेल पण वाकणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीची आणि राजांसाठी मी मरेल, लढेल. तोफेचा आवाज आल्यानंतर मी प्राण सोडेल. झुंजार ते एक. दुसरे झुंजार कोण बाबा? राजे, तुम्ही विशाळगडाच्या पायथ्यानं निघा. विशाळगडाच्या पायथ्यानं निघायला मी गनिमाला गुलाम देतो आणि छावणीत घुसतो. शाही छावणीमध्ये घुसल्यानंतर बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन जिवामाला छावणीत घुसले. मी राजे आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिवा महाराज आपलं स्वतःच्या रक्ताचं आयुष्याचं बलिदान दिलं. नुसतं बलिदान दिलं नाही, अरे येताना मी शिवाकाशीत नावी म्हणून जन्माला आलो, पण मरताना राजे शिव छत्रपती म्हणून मरेल. झुंजार ते एक. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत महाराज खिंड लढवत ठेवल्या महाराष्ट्राच्या मातीतली माणसं आहेत. हर करम अपना करे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए, ए दिल दिया है जान देंगे, ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए.
जय शिवाजी. अरे राजेवाडीमध्ये एवढं उभा करणारे माणसं खऱ्या अर्थाने झुंजार आहेत. झुंजार ते एक. विष्णुदास जगी. नाही तर मग चेअरमन साहेबाला इथं मला जाऊ द्या ना, आता वाजले की तेरा घालायचं येळ झाला तरी म्हणतो बाई आणलीच पाहिजे गावात. बरोबर बाबा. अरे ज्या संप्रदायाची माणसं आहेत त्या संप्रदाय छत्रपती तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचा संप्रदाय आहे. इथं स्त्रींना वाक्य नीट आहे का? महिला मंडळ पुरुष मंडळ झुंजार कोण अजून पुढे जातात तर सांगून जातो. महिला मंडळ वाक्य नीट आहे का? आज बलात्कार होतात. 4थीच्या 5वीच्या 3रीच्या 16 वर्षाच्या 8 महिन्याच्या पोरीवर बलात्कार होतात. अजिबात एकालाही कारण काही शिक्षापेक्षा होत नाही. पण नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराष्ट्राचा बलात्कार मी एका मिनिटात थांबून सांगतो. मीडिया समोर आहे बरं बाबा. एकाच मिनिटात महाराष्ट्राचा बलात्कार थांबून टाकतो. एवढी पॉवर आहे आपल्यात. सांगू बाबा. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजे शिवछत्रपतींचा दरबार होता, त्या दरबारामध्ये जर स्त्रीवर अन्याय झाला तर चौरंग केला जायचा. महाराष्ट्र शासनानं छत्रपती शासन म्हणून जर कायदा आणला तर राज्यात एका मिनिटाला काहीच नाही. आणि नुसतं शिवाजी महाराज की जे कशाला जे बाबा सोपं आहे ना. फक्त छत्रपती शासन चौरंग करा, दुसऱ्या मिनिटाला महाराष्ट्रातले बलात्कार बंद होतील. ही ताकद छत्रपतींच्या विचारांमध्ये आणि छत्रपतींच्या वागण्यामध्ये आणि त्या महाराष्ट्रातली माणसं आहेत बाबा. ऐक ना बाबा, सोपे नाही. झुंजार ते एक. इथं महाराज देहबे साहेब मेजर कोण फौजी हाय बघा. मला मागापासून वयाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बाबा मला माफ करा. तुम्ही किती फौजी अजून तुमच्या गावात किती लोक आहे? भरपूर आहे. 8-9. हा, त्यांच्या जे जे फौजी असतील त्यांच्या आयांनी हातवर करा बरं बाबा. मावशी उभा राहा, उभा राहा बाबा, काय अडचण नाही. उभा राहा तुम्ही. अजून कोण? मावशी उभा राहा. आजी हाय का? अजून कोण? अजून कोण? तुमचे मुलंच आहे सगळे? 2 मुलं फौजीमध्ये. एक 2 मुलं आहेत का? एक काय करतोय? दिशेदार दुकान आहे. एक काय सीमेवर आहे. मावशी तुमचं किती आहे? एक. तुमचं ताई? हा, 2 मुलं. कुठे आहेत? सीमेवर. एक कुठे आहे? मिलिटरी मध्ये एक आहे. म्हणजे तिन्ही आई साहेबांची एक मुलं मिलिटरी मध्ये आहेत. मग मला मावशी कमान बसतात तुम्ही? काय गोळा उठला होय तुम्हाला? अहो पायाला म्हणतोय हो मी. द्या पायाला की हसायला. मावशी उभा, ताई उभा राहा. बरोबर. मग आता मीडियावाले बाबा, महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. एकाही आमदाराचं पोरग मिलिटरी मध्ये नाही. एकाही आमदाराचं पोरग मिलिटरी मध्ये नाही. महाराज मिलिटरी मध्ये ती पोरं आहेत जी आई दुसऱ्याच्या इथं कांदे लावायला रोजानं जाते. तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज धर्माचं रक्षण करणारी माणसं. आणि ह्या ज्या ताई साहेब, नाव काय तुमचं? हा, साई ताई. मावशीचं पद्मीन ताई. मावशी ताई तुमचं? हा, सुलोचना रोहिणी. मावशी तुमचं? हा, चंद्रकला मावशी. वाक्य नीट आहे का? ह्या माता माऊल्यांच्या उदरामध्ये देशाचं संरक्षण करण्याचं रक्त महाराज जन्माला आलं का? कारण त्यांची कूस पवित्र आहे म्हणून महाराज हे पोरं जिम्मेवार. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. सप्ताह चालू करणारे पोरं जन्माला आले म्हणजे त्या कुळाचं पुण्य आहे बाबा. आणि सप्ताह बंद पडणारे कार्यकर्ते जन्माला आले की म्हणायचं तो परमार्थ, तो प्रपंच संपल्या जमा आहे. बसू नका मावशी, 2 मिनिट थांबा. तुम्ही जेवढ्या आईसाहेब उभे आहेत बाबा, तेवढ्या आईसाहेबांना माझा अमित महाराज डोकेचा नाग घासून तुमच्या पुढे साष्टांग दंडवत. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे ना बाबा. अहो स्वतःचं लेकरू जर 2 मिनिटं बाहेर गेलं तर आईला झैन पडत नाही. पण स्वतःचा हाडामासाचा गोळा देशासाठी समर्पित करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊचं काळीज लागतं. आणि ह्या महिला म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माता आईसाहेबांचा अवतार आहे.
त्या महिला मंडळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बाबा. तर बघ ते बाया मधली बाया वाजिनाच टाळ्यात म्हणजे बाया माझं पोरगा माटका खेळत आहे मग आता कसं काय जमायचं. हे बाबा या आई साहेबांसाठी एकदा पुनश्च अंतकरणापासून प्रेमपूर्वक नागेश्वराची शपथ आहे बाबा. जोरदार टाळ्या वाजवा बाबा. बरोबर बाबा. हे मंदिर बसा मावशी बसा बसा. हे मंदिर कोण झाडून घेतं का? कोणी आहे का मावशी? कोण झाडून घेतं? नाही हा नाही, मावशा नाही, पर माणसं कोण आहे का? कोण कोण झाडते मंदिर बाबा? पुजारी आहे. कोणते पुजारी बाबा झाडतात ना मंदिर? मंदिर झाडतात. वाक्य नीट आहे का? तुम्ही नागेश्वराचं मंदिर झाडताय. आयुष्यात तुमच्या संसारावर कधीच खराटा फिरणार ही नागेश्वराची ताकद आहे बाबा. महाराज तुम्ही देवाच्या धर्म कार्यासाठी 1 रुपये जर दिला, एकदा मुखानं विठ्ठल विठ्ठल जर नाम म्हणलं, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आपण आलो. मग जगाच्या पाठीवर झुंजार कोणाला म्हणायचं बाबा? ज्या मातेच्या उदरामध्ये देशाचं संरक्षण करणारा मुलगा जन्माला आला, त्या मातेची कुस पवित्र आणि ती माता म्हणजे झुंजार माता. आणि त्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये आपण जन्माला आलो. तुकोबराय तुम्ही झुंजार आहात. कशावर ना? अभंगाचं तृतीय. गोविंद सरी गोविंद सयानी गोविंद गोविंद सयानी गोविंद गोविंद सयानी झुंजार कोणाला म्हणायचं? झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगिना तळित्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासी उठता बसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता. बरोबर महिला मंडळ. आता मी म्हणन ज्ञानोबा तुम्ही म्हणायचं माऊली. काय म्हणायचं? मी म्हणन ज्ञानोबा तुम्ही काय म्हणायचं? ज्ञानोबा. स्थाप द्या. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. समजा गाजराबाईची आणि हिराबाईची भांडणं लागली, मग असंच म्हणता का तुम्ही? तेव्हा कसं म्हणता महिला मंडळ? गजरे तुझ्या शेड आलं ना माझ्या रानात, काय डोळे फुटले का काय म्हणता ना बाबा? देवानं कशाला दिलाय? कशाला दिला देह? देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला भजन
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कानी माझ्या शांताबाईचे गाणी विठोबाचे गुण है ना बाबा. महिला मंडळ मग आता म्हणायचं पाहिजे. मी म्हणा ज्ञानोबा तुम्ही म्हणायचं माऊली. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. आता कसा आवाज आला बाबा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तो जोडशी नारायण नासे भव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावध झालो हरीच्या आलो जागरणा दिन रजनी हाची धंदा हाती गोविंदाचे पवाडी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे. मग आमच्यापर्यंत आतापर्यंत आम्हाला भजन करता आलं नाही. साधकन म्हणले बाबा गोविंद आसनी गोविंद शयनी हे तुमच्यामध्ये आहे, आम्हाला काय हे जमणार नाही. गोविंद आसनी गोविंद शयनी मग आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन भरपूर मोठे प्रमाण आहेत बाबा. मग तुकोबराय 24 तास दिनरजनी हाची धंदा हाती गोविंदाचे पवाडे गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद. एवढा परमार्थ जगद्गुरु तुकोबराय करायचे आणि नुसता परमार्थ करायचे नाही बाबा. जगद्गुरु तुकोबराय कपाळावर गंध लावायचे. अभंगाचं तृतीय चरण. ऊर्ध्वपृष्ठ बाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्वपृष्ठ भाळ कंठी शोभे भाळ हरी शोभे माळ एक बीजा काळी काळ दया तुकोबांनी महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीजे कळी काळ तया भेने. तुळशीची माळ घातली तर कळी काळ कापतो आणि दुसरा कळी काळ कापतो कशानं? जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणा. बरोबर बाबा. मग तुकोबांना सांगितलं ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीजे कळी काळ तया भेने. महिला मंडळ तुमच्याकडे लग्न होते का? लग्न राजेवाडीमध्ये. मग राजेवाडीचा नवरदेव होता आणि पाडळीची नवरी होती. नवरदेव कुठला होता? राजेवाडीचा. आणि नवरी कुठली होती? पाटोद्याची. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. इथपर्यंत आपण आलो. नवरदेव राजेवाडीचा होता. मेजर साहेब राजेवाडीचा नवरदेव होता. सगळं वऱ्हाड टेम्पूत बसला बाबा. टेम्पू पुढं जात 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 इथं कोणतं गाव आहे पुढं? हा काय? 2 पारगाव. पारगावच्या तिथं थोडं पुलाच्या पुढे गेलं की चोरांना डुगडुग आडीलं. त्या डुगडुगामध्ये उषाबाई, आत्ताबाई, लताबाई, शांताबाई, शिमिंताबाकू, आशा, सुनीता, वनिता आणि इमल आणि गयाबाईन, उषाबाईन, हौसाबाईन सगळ्या बाया बसल्या होत्या. सगळ्या बाया बसल्या त्याच्यात. मावशी नतावाले मावशी नाव काय तुमचं? काय नाव आहे मावशीचं? सुलोचना. हा तर बघ ती म्हातारी म्हणते अगं बटकुरे तुझं सांगी माझा कशाला सांगा ती. बाबा तर बघ ते मावशी तोंड कशाला हसायचंय? तोंड मोकळं करून हसायचं. ते पदर लावलं बुक्का बसावं लागन तेव्हा तोंड उघड. बरोबर असो. हा त्याच्यामध्ये आपलं काय नाव मावशीचं? नातावाल्या मावशीचं? हा रंजना. तुमची काय वैरी नाही होती नाव सांगायला? सगळ्या बाया डुगडुग्यात बसल्या बाबा. डुगडुग पुढे चोरांनी सगळ्या बाया उतरल्या महाराज आणि रंजनाबाईला उतरीला मावशीला. मावशीची नथ काढून घेतली. नथ काढून घेतल्यानंतर बारा चोर चांगले 15-20 अर्धा किलोमीटर दूर गेले. आता गप बसावं का नाही? सगळ्या बाया गप बसल्या. पण रंजनाबाई काय गप बसायला राहिली नाही. ती म्हणे जाय 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 मेल्या. कुठं खरं होतं? सगळं तर खोटच होत. मग चोरानं सगळ्या बाया सोडल्यांची रंजनाबाई धरली.
वाक्य नीट आहे का? सोनं घातलं तर चोराची नजर आहे आणि माळ घातली तर पांडुरंगाची नजरी वारकरी संप्रदायाची ताकद. आपल्या बरोबर फक्त बाबा माळच येते. काय येते? माळ. आमच्या तिकडे बाबा एक म्हातारी मिली परवा दिवशी, आणि परवा दिवशी मिली म्हातारी, तुझी सुनाने कधी दिलं तांबर पान दिलं नाही बरं मावशी, अजिबात पान दिलं नाही. आणि म्हातारी मिली, म्हातारी मेल्यावर तिला ते जारात ठेवलं. मग सुना म्हटलं बाई अजून म्हातारीच्या पैशाचं काहीतरी कार्यक्रम म्हातारीने कुठं ठेवलेत काय माहित. मग तिचं हळूहळू म्हातारीकडे लक्ष गेलं. बाबा जन हे सुखाचे दिला घेतल्या कळाची कुणी संग. म्हातारी अशी झोपली होती बाबा मेलेली. मग सुनानं म्हातारी चापसाय सुरुवात केली. आता बाई तुमच्या पाया जोडवे कसे शोभत होते. लोक म्हणले काढून घ्या काढून घ्या काढून घ्या, जोडवे राहिले. मग सुनाची नजर वर गेली. आता बाई तुमच्या कमरेला कसा चांदीचा पट्टा शोभत होता. चांदीचा पट्टा काढून घेतला. आता बाई तुमचा कमरेला अजून चाव्याचा गुच्छा तसाच आहे, तो काढून घेतला. सगळं काढून घेत 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 बाबा त्या सुनाची नजर कुडकावर गेली. कशावर? कुडकावर. आणि मग तिने शेवटची आरोळ दिली. एवढी माझी चांगली सासू होती ग बाई, तिचे अजून कुडक तसेच ग बाई. कुडक सुद्धा काढून घेतली. वाक्य नीट आहे का? आपण येताना काय आणलं नाही, हाय ते आपलं नाही, आणि जाताना काय घेऊन जाणार नाही. फक्त तुम्ही जर वारकरी संप्रदायात आलात तर तुम्ही येताना नाव काय दादा तुमचं? राम. येताना तुम्ही जर राम म्हणून जन्माला आला आणि तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये आलात तर तुम्ही जाताना राम महाराज म्हणून जाल. ही वारकरी संप्रदायाची ताकद. गाढवाचे गोडे आम्ही करू दृष्टी पुढे नोहे, हा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हत्तीचा मूर्ती जेवे. महाराज ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेने काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतसे. महाराज एवढी ताकद माळेमध्ये आहे, मग तुमच्या पांडुरंग परमात्म्याकडे आशे आहेत तरी काय लक्षण अभंगाचं शेवटचं? तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार. तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार. चक्राचे तुका
कीर्तने शुद्ध झालो. झालो. बाबा इतकं सुंदर गाणे, जोरदार अंत करणं बसणं टाळी वाजवा. काय डीजे पुढे आवाज पोरं काय करायचंय, भारी गाणे नशा चढाय पाहिजे नुसतं. आनंद निर्गुण प्रकटली भवानी महिषासुरा मर्दन लगडी त्रिविध तापाची करावय झाडणी भक्त लागुती पावती निर्गुणी आईचा जोगवा मागे ना बाबा है की नाही ताकद. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हे जे गायन मंडळी आहेत ना बाबा, यांना जाता जाता एकच प्रमाण सांगून जाईल, आम्ही विठ्ठलाचे वीर. गाढे बी आहे बाबा, आणि आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कंटकांचे शिर. एवढे सगळे ताकदीचे मंडळी बाबा. काय आवाज आहे ह्या वयात सुद्धा. पोरगी असते तर खरंच लग्न केलं असतं.
एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 2 मंडळींसाठी. नाव काय बाबा? नाव काय? नाव कुमटकर दिवसा देवीदास कुमटकर, देवीदास कुमटकर. बाबा तुमचं नाव? देख रावसाहेब ढेपे. रावसाहेब ढेपे. या दोन्ही बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बघा. सुंदर असं गायन आहे. असो या ठिकाणी आता मेजर साहेबांच्या अनुमतीनं जेवढा टाइम दिलाय तेवढा झालेला आहे. 5 मिनिटं बाबा पुढं मागं का काय करायचं? चालतंय ना? हा चालतंय. म्हणजे व्यवस्थित पेरणी झाली म्हणायची. फक्त 5 मिनिटं मोजून. आपला अभंग काय होता? झुंजारती एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळीत्या नाही. बरोबर बाबा? झुंजारती एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळीत्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसदासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीचे कडी काढता या भिने तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखाबाजी. वारकरी संप्रदायाची ताकद जाता जाता तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायाला झुंजार का म्हणतात? वाक्य नीट ऐका. महिला मंडळ पुरुष मंडळ. तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला जर ताप आली तर डॉक्टर काय सांगतो? दूध पिऊ नका. महिला मंडळ बरोबर काय सांगतो? दूध पिऊ. खरं सांगा. आणि किती रुपये घेतो तुमच्याकडून? किती? 100. मग 2 तास झाले मी कीर्तन करतोय. है ना बाबा? वाक्य नीट आहे का? मग वाक्य नीट आहे का? 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय झुंजार संप्रदाय का म्हणतात? 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहून ठेवली. ताप आला तर दूध पिऊ नाही. आगा गोक्षीर जरी झारे परिपथ्यास नाही म्हणलं ऐसे नाही विश्वय सुदले नवज्वरा देती. पुरी हो, तुम्हाला जर खोकला लागला तर तुम्ही गोड औषध पेतान का कडू? पटापट सांगा ना. हा आता ते नवीन गाणं आलंय. म्या पम पम करावं. पुढचं काय ग? काय ग ताई? म्या पम पम करावं. पुढं सांग ना. बोल ना ताई. काय अडचण नाही. ताई तुम्ही हे बघ ती म्हणली बाजूला सरावं आणि आडवं आलं तर फोकाने हाणावं. बाबा असले गाणे आलेत बाबा. पण मला महाराज 31 वर्ष राजेवाडीचा अभिमान वाटतो की 31 वर्ष या कलियुगामध्ये ऐका कलीचे महिमान पापदित्य अनुमोदन. इतक्या कलियुगामध्ये सुद्धा भव्य दिव्य वारकरी संप्रदायाचं वटवृक्ष लावणं ही फक्त राजेवाडीच करू शकते. ही महाराष्ट्राला दाखवलं. खूप सुंदर झालं. सोपं आहे बाबा. औषध कसं पाहिजे? गोड का कडू? गोड पाहिजे का? प्यायला तुम्हाला औषध गोड आवडतं का कडू? गोड. हा मग तुम्हाला गोड आवडतं म्हणून फार्मास्युटिकल कंपनी औषधाला गोड केलं. 750 ज्ञानोबरांनी 750 वर्ष ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं. देखे रोगा ते जिनावे औषध तरी द्यावे परित्या तिरुच्च व्हावे मधुर रैसे. रोग जाय दुधे साखरे तरी कडुनिंब का प्यावा. लोक म्हणतात बाबा लोक चंद्रावर गेले तुम्ही अजून दोथरावरच आहेत. म्हणलं दोथरावाल्याची ताकद लई बाबा. दोथरावाल्याची ताकद कळण्यासाठी दोथर घालावं लागतं तेव्हा धोत्रावाल्याची ताकद कळते. धोत्रावाल्याची ताकद किती बाबा? सोपं आहे. धोत्रावाल्याची ताकद सांग बाबा. अरे हेच धोतर घालून जगद्गुरु तुकोबरा आहे माझा बाप सदेह वैकुंठाला गेलता. ही धोत्राची ताकद. गेलता का नाही? हा तुकोबरा आहे सदेह वैकुंठाला गेले. जीनची पॅन्ट घालून गेले का धोतर घालून गेले? धोतरी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. महिला मंडळ 750 किती जरी संप्रदाय. लॉर्ड मेकलने 1835 साली ब्रिटिश पार्लमेंट भाषण केलं. आय हॅव ट्रॅव्हल अक्रॉस द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द इंडिया. वन पर्सन हु इज अ बेगर हु इज अ थीप आय कॅन अनेबल टू कॉन्कर दिस कंट्री बिकॉज कल्चर अँड स्पिरिच्युअल हेरिटेज इज द बॅकबोन ऑफ द नेशन. सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती भारताची एवढी स्ट्रॉंग आहे की ह्याच्यावर विजय मिळवणं अवघड आहे. ही भारताची संस्कृती आहे. जोपर्यंत भारताची आध्यात्मिक संस्कृती मोडत नाही तोपर्यंत आपल्याला भारतावर राज्य करता येत नाही. असं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण केलं. आणि 750 वर्ष ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं. माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृताहुनी पैजा जिंके. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जाता जाता शेवटचा पवाडा सेवेला पूर्णविराम. जगा बरं म्हणजे संपली म्हणून टाळ्या वाजिल्या का पवाडा? असो चला. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगिना तळीत्या. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्मालावरती महाराष्ट्राची माती साधी नाही. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मालावरती महाराष्ट्राची माती साधी नाही. त्या महाराष्ट्रामध्ये राजे शिवछत्रपती वयाच्या 16 वर्षी स्वराज्य निर्माण केलं. स्वामी विवेकानंद महाराज निर्माण केलं. लता मंगेशकरांनी महाराष्ट्राच्या मातीला गाण गोखला म्हणून नाव दिलं. साधू संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज याच महाराष्ट्राच्या मातीला जन्माला आले. तुकोबरे वामनभाऊ महाराज आदी करून सगळे संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. ही महाराष्ट्राची माती आदिलशाह गुलामशाही महाराज तोडून काढले. आईबाईची डोक्यावर लष्कर वेशीवर टांगला लागली. महाराज 16 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या राजा मातीमध्ये राजे शिवछत्रपती जन्माला आले. नुसते जन्माला आले नाही महाराज. राजे शिवछत्रपती तलवार काढली. तलवार चमक चमक तलवार काढली. तलवार चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. श्रीखंड केला वार
प्रतापगडाच्या पायथ्याचे राजे गेले नुसते गेलेच नाहीत बाबा प्रतापगडाच्या पायथ्याची खाण पायथ्याची खाण प्रतापगडाच्या पायथ्याची खाण प्रतापगडाच्या पायथ्याची खाण झाला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या नाही काही कल्पना युक्तीची खानाचा कोथळा काढला आणि कोथळा काढणारा रणवीर जगदंबेचा अपमान करणारा असा दुष्टांचा संहार करण्यासाठी राजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आमच्या महाराष्ट्राच्या मातीतले आपण माणसे आपण सुद्धा झुंजार आहोत हे मात्र विसरता कामा नये. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाबा सुलतानी थैयानांगा नाच करत होते त्यावेळेस आई बहिणींची रक्षण करणारा माझा राजा जन्माला आला. नुसता जन्मालाच नाही आला तर आई बहिणींच्या कपाळावर कुंकू त्या राजानं सुरक्षित ठेवलं. अरे किसी के पेट में से सांप पैदा हुआ था किसी के पेट में से सांप हुआ था लेकिन मेरे महाराज माता जिजाऊ की मां साहब के गोद से बापों का बाप छत्रपति शिवाजी महाराज पैदा हुआ था. याच महाराष्ट्र मातीमध्ये राजे जन्माला आले नाही आई बहिणांची देव धर्माचे रक्षण केले. सीमेवर माझा जवान लढतोय म्हणून वारकरी संप्रदायाचा अश्वगंधा बुक्का सुरक्षित आहे. त्या आई महाराष्ट्राच्या माती जन्माला आल्या त्या महाराष्ट्राच्या मातीमधून जन्माला आलो. महाराष्ट्राची माती साधी नाही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो बाबा. भिंतीला चालवणारे ही संप्रदाय आपले बरोबर. छत्रपतींचं रक्त हे बाबा धर्मवीर संभाजी महाराजांचे. महाराज हे रक्त तुकोबराय ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रक्त आहे. ज्याच्या अंगामध्ये रक्त खेळत असेल तो कोणत्याही स्त्रीकडे माऊली म्हणून बघल्याशिवाय राहणार नाही. ही रक्ताची ताकद. जगद्गुरु तुकोबाने सांगितलं झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगिना तळी त्या गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तयाभिने तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखामाजी. ज्ञानोबराय तुकोबराय मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पुनस्त 31 वर्ष आहे बाबा. नागेश्वराच्या मंदिरामध्ये हा सप्ताह चालू आहे. असाच अखंड चंद्र सूर्य असेपर्यंत नागेश्वराचा हा सप्ताह चालू राहो आणि सप्ताह चालू 100% राहील. का जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजेवाडीचं इलेक्शन बिनविरोध हो हीच भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना. महाराज होऊन गेले राम लक्ष्मण देवन बंधू प्रेमाची शिकवण आता भावा भावात पुटपडे झाले जग हे अजब. पण 15 वर्ष बिनविरोध इलेक्शन करणं हे कोणाचंही काम नाही. तुका म्हणे येथे लागते जातीचे रॅ गबाळ्याचे काम नव्हे. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगिना तळी त्या गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे बैसलासे. आता सगळ्यांनी एकदा प्रेमानं हात वर करायचा आहे आणि राजेवाडीत नाही तर आपण पंढरपूरमध्ये उभा आहेत असा आपल्याला भास वाटला पाहिजे. सगळ्यांनी एकदा प्रेमानं हात वर करा. जे हात वर करतील त्यांनाच आजच्या पंक्ती जेवायला भेटणार आहे बरोबर बाबा. हा आणि जे तरुण पोर असतील त्यांनी आपला मोबाईल काढायचा आणि आपल्या राजेवाडीमध्ये भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह पंचक्रोशीला कलियुगामध्ये सुद्धा नामस्मरणाची काय ताकद आहे जगाला एकदा कळू द्या बरोबर बाबा. हा हात वर करा. महाराज पंढरपूर मधलं भजन महाराज ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी त्रिदल संघटनेचे सचिव आमचे गुरुवर्य सहाजी लक्ष्मण ढेपे, फौजी बापूसाहेब लक्ष्मण ढेपे, चांगदेव काका, या ठिकाणी आमचे मेजर चेअरमन साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं तुम्हा सर्व ज्ञानोबा तुकोबारांच्या पवित्र अशा हृदयाचा सर्व माईबापांचं दर्शनाचा योगाला. एखादा शब्द जर चुकून गेला असेल मावशी तर लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, उदार अंतकरणे पोटात घ्या. ह्या कीर्तनातून काही नाही घेऊन जाताना माता माऊली फक्त जाताना 2 गोष्टी घेऊन जा. आपली मुलगी देताना त्या मुलाकडे किती संपत्ती हे बघू नका, त्याच्या गळ्यात माळ आहे का बघा, आणि आपली मुलगी द्या. तुमचा मुलीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगत नाही महाराज. सुखाचा संसार 100% होईल का, अवघाची संसार सुखाचा करीन. महिला मंडळ जाता जाता एक वाक्य घेऊन जा. तुम्ही तुमच्या मुलीला फ्रीज बीज सगळं देता, देऊ नका ह्या मताचा मी नाही. भरपूर तुमच्या मुलीला जाताना द्या. फक्त तुमच्या मुलीच्या रुकोतावर 1.5 रुपयाचा ज्ञानोबरायांचा हरिपाठ मांडा. 1.5 रुपयाचा हरिपाठ जर तुम्ही तुमच्या मुलीच्या रुकोतावर मांडला, अरे ज्या खांबाला ज्ञानोबराय टेकून बसले होते त्या खांबाचं मंदिर झालं. आणि ज्या रुकोतावर महाराज ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे तो संसार स्वर्गाचा सुखाचा आनंद घेतल्याशिवाय राहणार नाही. ही हरिपाठाची ताकद, काही मोठा परमार्थ करायचं नाही. असं सुंदर असं वातावरण एखाद्याचं नामोल्लेख घेतलं असेल तर चुकून या ठिकाणी उदार अंतकरणी माफ करा. सुंदर अशी गायनाचार्य मंडळी यांच्यासाठी एकदा अंतकरणापासून जोरदार टाळी वाजवा बाबा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे. खूप गायन गुणीजन मंडळी या ठिकाणी. असं वाटते बाबा अजून 10-11 वाजेपर्यंत कीर्तन चाललं तरी काही अडचण नाही. पण महाराज खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, म्हणजे तुम्हाला काय लागली झालं. अतिशय सुंदर असं वातावरण बाबा. तुम्ही खरंच छत्रपती तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जन्माला आला. आणि हिंदू धर्माचं आपण संरक्षण करायला पाहिजे. गोठ्यामध्ये आपली गाय असायला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये आईवडील असला पाहिजे. ज्या घरामध्ये आईवडील आहेत ते घर नसून पांडुरंग परमात्म्याचं वैकुंठ भूमना एवढी ताकद आईवडिलांच्या पायामध्ये आहे. सुंदर असं वातावरण आहे बाबा. असं वाटतं संपून नाही, पण आता काय करावं लागतंय बाबा, वेळ आता आलेला आहे. सुंदर दादांनी सुद्धा साऊंड सिस्टीम दिलेली आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली.